हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज या कच्च्या केळींपासून एक भाजी बनवते. तर एकदा या माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की भाजी बनवून बघा, तुम्हालाही आवडेल. अगदी साधी सिंपल आणि खूप छान अशी भाजी आहे. तर त्यासाठी मी ह्या 5 कच्च्या केळी घेतलेल्या आहेत आणि त्या कुकरमध्ये पाण्यामध्ये आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर मी त्याच्या 4 शिट्ट्या करून घेतलेत, म्हणजे अगदी मऊ अशा आपल्या केळी शिजून होतील. तर नेहमी मी केळीचे कोफ्ते वगैरे करते, तर आज थोडी अगदी सिंपल अशी रेसिपी बनवली आहे. तर आता कुकर थंड झाल्यानंतर त्यातल्या केळी मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर आता केळी थोड्या थंड होत आहेत, तर तोपर्यंत आपण चॉपरमध्ये कांदा टोमॅटो चॉप करून घेणार आहोत. तर आज मी मिक्सरचा यूज नाही करणार आहे, आपल्याला चॉपरमध्येच कांदा टोमॅटो बारीक करायचा आहे. तर हे मोठ्या साईजचे 3 कांदे आहेत आणि मोठ्या साईजचे 2 टोमॅटो, ते मी मोठे मोठे कट करून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर घेतले आणि हे आता सगळं आपल्याला चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचं आहे. तर तुम्ही चॉपर नसेल तर सुरीनं म्हटलं तरी अगदी बारीक असं कट करून घेऊ शकता. तर बघू शकता आता तुम्ही अगदी बारीक असं आपलं कांदा आणि टोमॅटो चॉप झालेला आहे. तर अगदी रोज ग्रेव्हीवाल्या वगैरे भाज्या, तर कधीतरी ही अशी भाजी छान लागते. तर मी आता हे कांदा टोमॅटो साईडला ठेवते आणि आता आपण या केळी थंड झालेत थोड्या, तर मी त्या सोलून घेते. तर छान अशा शिजल्या गेल्या असल्यामुळं त्याची साल सहज अगदी बाजूला होते. तर मी आता सगळ्या केळी ज्या आहेत त्या सोलून घेणार आहे. तर बघू शकता आता मी केळी सोलून घेतलेल्या आहेत आणि नंतर आपल्याला आता त्या सुरीच्या साहाय्याने त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत. तर अगदी एका केळीचे 4 ते 5 पीस अशा टाईप मी त्याचे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी गॅसवर एका कढईमध्ये हे 5 चमचे तेल, म्हणजे अर्धी वाटी तेल आहे, ते गरम करून घेतले आणि त्यामध्ये आपल्याला या केळी थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर फ्राय करत असताना त्या केळी थोड्या कढईला चिकटल्या जातात, पण काही एक हरकत नाही. मी त्या भाजून केळी साईडला काढून घेतलेत आणि आपल्याला त्याच तेलामध्ये बाकी मसालाही परतवायचा आहे. तर केळी जरी कढईला चिकटलेत तरी काही एक हरकत नाही, नंतर त्या मसाल्यासोबत मिक्स होऊन जातं आणि टेस्ट पण छान लागते. तर त्याच तेलामध्ये मी हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची 10 ते 12 पाने घातलेत. त्यानंतर आलं आणि लसूण मी खलबत्त्यामध्ये अगदी जाडसर असं कुटून घेतलेलं आहे. त्यानंतर घालायचा आहे हा कांदा आणि टोमॅटो. तर आता हा कांदा टोमॅटो कच्चा असल्यामुळं आपल्याला हा छान असा अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर एक 1.5 ते 2 मिनटं मी अगदी छान असा हा कांदा आणि टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतवून घेतलाय. तर बघू शकता आता ते कढईला लागलेला मसाला सुद्धा, म्हणजे केळी ज्या चिकटल्या होत्या त्या सुद्धा पूर्ण निघून गेलेत मसाल्यासोबत. त्यानंतर घालायचेत मसाले. तर धना जिरा पावडर घातली आहे मी, त्यानंतर हळद घातली आहे आणि हा किचन किंग मसाला आहे 1 चमचा. त्यानंतर कांदा लसूण मसाला 2 चमचे घातलाय. कसुरी मेथी 1 चमचा घातलेली आहे. हे मसाले छान आपल्याला तेलावर परतवून घ्यायचे. आणि त्यानंतर मसाला खाली कढईला चिकटू नये म्हणून मी अगदी थोडंसं पाणी घातलंय. तर चॉपरमध्ये थोडासा कांदा टोमॅटो लागलेला, तर तो चॉपर धुवूनच मी ते पाणी घातले. अगदी 1-1.5 चमचा पाणी असेल ते. आणि आता बघू शकता तेल छान असं सुटायला लागले, आपली ग्रेव्ही रेडी झाली आहे. त्यानंतर हे तळलेले जे केळी आहेत ते आपल्याला त्या मसाल्यामध्ये घालायचे आणि आता केळी घातल्यानंतर बाकी अगदी हलक्या हाताने आपल्याला तो मसाला केळींसोबत मिक्स करून घ्यायचा आहे. आणि नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत पाणी. तर आता हे तुम्हाला अगदी सुकी भाजी बनवायची असेल तरी तुम्ही अगदी अर्धा ग्लास किंवा 1 कपभर पाणी घालून बस शिजवून घेऊ शकता. पण मला ही ग्रेव्हीवाली भाजी बनवायची, तर त्यासाठी म्हणून मी 1.5 ग्लास पाणी घातले. नंतर वरून कोथिंबीर घालून आपल्याला ही भाजी छान अशी उकळवून घ्यायची. तर आता मसाले वगैरे तेलावर छान परतले गेलेत आणि केळी पण आपल्या शिजलेल्या आहेत, त्यामुळे ही भाजी शिजायला काय फार असा वेळ लागत नाही. तरी मी मसाला छान त्याची टेस्ट यावी म्हणून एक 5 मिनटं मी छान उकळवून घेतले भाजी आणि शेवटी घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि मिक्स करून परत 1 मिनिटभर उकळवून नंतर आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे.
त्यावरून घातलेली आहे मी परत कोथिंबीर. तर ही कच्च्या केळीची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. एकदा नक्की तुम्ही अशा प्रकारे भाजी ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.